सरकारच्या अखत्यारीतील वखार महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक मोठा आणि धक्कादायक घोटाळा समोर आलाय। मंगळवेढा येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून तब्बल 33 लाख रुपये किमतीची सरकी पेंट परस्पर विकून पैसे हडपल्याचा गंभीर प्रकार उघड झालाय। ही फसवणूक एका सामान्य कर्मचाऱ्याने नव्हे तर खुद्द साठा अधीक्षक असणाऱ्या अधिकाऱ्यानेच केल्याचं स्पष्ट झालंय। साठा अधीक्षक महेश सलगरे यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेली तब्बल 1680 पोती सरकी पेंट परस्पर विकून त्याचा मोबदला हडपलाय। या प्रकरणी मार्च 2025 मध्येच मंगळवेढा पोलीस स्टेशन इथं महेश सलगरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून त्यांना तात्काळ निलंबितही करण्यात आलंय। या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे तो म्हणजे ज्ञानेश्वर नागने, एकनाथ चव्हाण आणि नानासो चव्हाण या 3 व्यापाऱ्यांना। या तिघांनीच मिळून ही 1680 पोती सरकी पेंट वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवली होती। दुर्दैवाची बाब म्हणजे हा प्रकार समोर येऊन सुमारे 2 वर्ष उलटली तरी या व्यापाऱ्यांना त्यांचा मालही परत मिळालेला नाही आणि विकलेल्या मालाचा मोबदलाही मिळालेला नाही। या व्यापाऱ्यांनी याच वेअरहाऊस पावतीवर कर्ज घेतलंय। एकीकडे कर्जावरील व्याज वाढत आहे तर दुसरीकडे माल उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा व्यापार पूर्णपणे ठप्प झालाय। यामुळे त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे। हा विषय वखार महामंडळाचे रिजनल मॅनेजर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला असूनही कुणीही याकडे गांभीर्यानं लक्ष देताना दिसत नाहीये। शासनाच्या अखत्यारीतील वेअरहाऊसमध्ये जर व्यापाऱ्यांची अशी लाखो रुपयांची फसवणूक होत असेल तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची किती फसवणूक होत असेल याबद्दल गंभीर चिंता व्यक्त होतीये। मी वेअरहाऊस मंगळवेढा महाराष्ट्र शासन वखार महामंडळ मंगळवेढा येथे 8/1/2024 रोजी 200 पोती सरकी पेंट ठेवली होती। तरी मी त्या सरकी पेंडीवरती 9/1/2024 रोजी राजमाता अर्बन लिमिटेड मंगळवेढा येथे कर्जाची मागणी 1.5 लाख रुपये केली होती। त्यानंतर तेथील अधिकारी शाखा अधिकारी श्री नवनाथ दिवशी साहेब यांनी येऊन मालाची देखभाल केल्यानंतर प्रत्यक्ष येऊन माल बघितल्यानंतर मला त्यांनी 1,40,000 इतके कर्ज मंजूर केले व नंतर हा माल तेजी झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र शासन वखार महामंडळ मंगळवेढा येथे आलो असता तो आम्हाला सोडवायचा होता। आम्ही सोडवण्यासाठी आलो असता तर तेथील तत्कालीन अधिकारी श्री महेश शिवशरण सलगरे यांनी आम्हाला उडवाउडवीची टाळाटाळीची उत्तरे दिली। आमचा माल आम्हाला दाखवला नाही। त्याविरोधात आम्ही पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट करतो म्हणल्यानंतर त्यांनी थोडी पळवाट शोधत आम्हाला म्हणले की तुमचा माल मी विकलाय, 15 दिवसात देतो, 20 दिवसात देतो। तसं त्यांनी त्यांच्या वरिष्ठाशी श्री विजय दारकुंडे साहेब यांच्याशी माझी चर्चा करून दिली। ते म्हणले की बाबा तुम्हाला जर विश्वास नसेल तर त्यांच्याकडून स्टॅम्पवरती एका लिहून घ्या। तसं त्यांनी मला ह्या 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती नोटरी स्वरूपात त्यांचं करून दिले की मी यांचा माल विकलेला आहे आणि हा माल देण्यास मी जबाबदार आहे। याचे तत्कालीन भाडे व्याजासहित मी रक्कम देण्यास यांना मी जबाबदार आहे। याची मी तुम्हाला कॉपीही देऊ शकतो। नंतर आम्ही सतत पुणे येथे जाऊन त्यांच्या अधिकाऱ्यांशी गुळटेकडील त्यांचं ऑफिस आहे तिथे जाऊन सतत पाठपुरावा केला पण तिथेही आम्हाला काही मिळलं नाही। आम्ही नंतर CMD ऑफिसला भेटल्यानंतर मग त्यांनी RM साहेबांना सांगितलं। ते RM साहेब येऊन 18/3/2025 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे त्यांच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार त्यांनी नोंद केली। तक्रार नोंद केल्यापासून आज 3 महिन्यापासून आज 9 महिने झाले त्या तक्रारीवर कोणतेही निवारण झाले नाही। तसेच मी त्यांचे वरिष्ठ श्री विजय दारकुंडे साहेब यांना सतत पाठपुरावा करत होतो। त्यांचे 195 ते 196 कॉल रेकॉर्ड आहेत। त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांचा जो अधिकारी आहे त्याला वाचवत गेलेत कारण तेही या गपल्यात सामील आहेत। आणि विजय दारकुंडे साहेबांनी परवा दिवशी 8/12/2025 रोजी मला त्यांचे सध्याचे अधिकारी श्री सचिन शिरसट साहेब यांच्या समोर फोनवर सांगितले की सलगरे साहेबांना मी तुम्हाला भेटायला पाठवतो, ते समोर आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता ही गोष्ट। त्याचे कॉल रेकॉर्ड्स पण आपल्याकडे आहेत। तर आज तुम्ही आरोपीला एका FIR करताय आणि त्याच अधिकाऱ्या जर तुम्ही 18 महिने संबंधित त्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा करताय तर तुम्ही 100% त्या अधिकाऱ्याबरोबर ह्या गपल्यात सामील आहात। आणि हा विषय शिरसट साहेबांच्या केबिनला झालेला आहे। शिरसट साहेबांनी जे तत्कालीन जे अधिकारी आहेत वेअरहाऊसचे यांच्या समोर सांगितले की तो अधिकारी येईल, त्यांना काय पुढे पाऊल उचलायला लावू नको, तरी तो आला नाही। मग आम्ही वेअरहाऊसला महाराष्ट्र शासन वखार महामंडळ येथे कुलूप घालून आम्ही आमचे न्याय मागण्याचा एक प्रयत्न केला आहे। पण 18 महिने झाले माझे आज दुकान बंद आहे। माझ्यावरती आज फास घेणे आत्महत्या करण्यापर्यंत माझ्यावर वेळ आलेली आहे। कोणतीही बँक थांबी नाही, कोणती बँक कर्ज दी नाही, व्यापारी वर्ग व्यापारीतला माल दी नाहीत। इतका त्रास व्हायला की भरपूर त्रास व्हायला आहे तरी हे दखल घेत नाहीत। ह्यांनी रोज येते डबा खाते, ह्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे पण आम्हाला त्रास व्हायला लागला ह्या गोष्टीचा। आम्ही जर ह्या 2 दिवसात पुढील आम्हाला आमचा मोबदला नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्र शासन वखार महामंडळ मंगळवेढा येथे आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे। 24/4/2023 ह्या वेअरहाऊसमध्ये 750 पोती टोटल माल ठेवलेला होता। हिथून जवळजवळ 2023 पासून वारंवार आम्ही पोते मागतोय परंतु हे काही द्यायला तयार नाहीत। सालगरे आणि ह्यांची अख्खी सिस्टीम हिथून ते पुण्यापर्यंत ह्यात साखळी पद्धतीने सहभागी आहे।
साखळी पद्धतीनं सहभाग आहे. ह्यांच्यात शिपायापासून ते अगदी त्यांच्या शेमडीपर्यंत ह्यांची साखळी पद्धत आहे. इथून विकला आहे ह्यांनी माल. आता मागणी काय तुमची? मागणी काय आहे, माझा माल नाही मिळाला तर 3 दिवसामध्ये इथं येऊन जाळून आत्महत्या करणार आहे. माझे 900 बॅगा होते. 26/12/2023ला मी 900 बॅगा ठेवलेत. बाजारभावानं त्याची किंमत 11,75,000 रुपये होती. मला राजमाता बँकेकडे गेलो, दिवसे साहेब आले, त्यांनी आम्हाला 6,85,000चं लोन दिलं. लोन दिल्यानंतर आम्ही आल्यानंतर आमचा माल विकायसाठी मंदीत ठेवला होता आणि तेजीत आल्यानंतर आम्ही तो माल विकायला गेलं. इथं आलो तर आमचा माल नाही सारे आल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं आम्हाला दिली. आणि इथं आलं अधीक्षक, त्यांनी बी सांगितलं बाबा तुमचा नाही माल गेला आहे, सालगिरीने हे जे अफरातफर केली आहे, ह्यांचं सारं मॅनेजवर चाललेलं आहे. आता सध्या आमच्या ह्या बॅगा नाही मिळल्या तर आता आमची उपासमारीची वेळ आलेली आहे. सध्या आमचा पंजा उघड्यावर पडलेला आहे. पूर्ण सध्या आम्हाला बँकाचा रोज तगात आहे, काय झालं काय नाही. रोज बँक आमच्या घरी येते. आमच्या वडिलाला BP शुगर आहे, सध्या ते बी टेन्शनमध्ये आहे. सध्या आम्हाला आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.